रामकृष्ण हरी मंडळ. मी आपला डी एन साबळे. स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम. खरं तर राज्य बदल तर भाषा बदलते, जिल्हा बदललं तरी भाषा बदलते. तर भाषेवरती जास्त लक्ष न देता माझ्या कामाकडे जास्त लक्ष द्या, हीच मी तुम्हाला सगळ्यांना हात जोडून नम्र विनंती करतो. खरं तर आजचा जो फ्लॅट आहे तो कल्पतरू इमेन्सामध्येच आहे आणि कल्पतरू इमेन्सामध्ये ग्राउंड प्लस तशी 27 माळ्याची बिल्डिंग आहे. आता हा जो फ्लॅट आहे हा खरं तसं बघितलं तर लोअर फ्लोअरचा फ्लॅट असणार आहे. लोअर फ्लोअर जरी म्हणलं तरी खाली 4 माळ्याची पार्टिंग आहे, त्याच्यानंतर पहिला माळा चालू होतो. अशाच पद्धतीचा खरं हा 3 BHKचा फ्लॅट असणार आहे. ज्याचा कार्पेटचा जर आपण विचार केला तर 1150 कार्पेट असणारा हा 3 BHK आहे आणि याच्यात 2 कार पार्किंग मिळतील, 2 बाल्कन्यासुद्धा मिळतील. आणि बाल्कनीतनं मात्र जर तुम्ही व्ह्यू बघितला तर सुंदर आणि चांगल्या पद्धतीचा व्ह्यू आहे. घरामध्ये वारं म्हणा किंवा उजेड म्हणा ते सगळं सुंदर आणि चांगलं नक्की आहे. कॉम्प्लेक्समध्ये स्विमिंग पूल, क्लब हाऊस, जिम ह्या सगळ्या ॲम्युनिटीज पण तुम्हाला इथं खरं मिळणार आहेत. विशेष म्हणजे परत ठाणा म्युनिसिपल कॉर्पोरेशनने जवळजवळ 18 ते 20 एकरचं एक चांगल्या पद्धतीचं गार्डन डेव्हलप केलं आहे. समजा सकाळचं जर फिरायचं म्हणलं तर हिरवळीत तुम्ही फिरायलाही जाऊ शकता, अशा पद्धतीचं गार्डन बाकी ह्या ढोकळे कोलशेत रोडवरती बनवलं गेलेलं असणार आहे. कल्पतरू पार्क सिटी ह्या अख्ख्या प्रोजेक्टचं नाव आहे. त्याच्यात इमेन्सा एक क्लस्टर आहे. त्या इमेन्सामध्ये खरा हा 3 BHKचा फ्लॅट मी दाखवतोय. फ्लॅटचं जर आपण बाहेर जाताना बघितलं तर नॉर्थ ईस्ट फेसिंगचा फ्लॅट असेल. बाहेर पडताना तुम्हाला नॉर्थ ईस्ट आहे. नॉर्थ ईस्ट नंतर जर तुम्ही बाहेर आला तर तुमच्या घरापुढे अशा पद्धतीची एवढी मोठी जागा तुम्हाला खरं मिळते. पुढे आल्यानंतर तुम्ही बघू शकता त्या साईडला 4 BHKचा फ्लॅट आहे. इकडे जर तुम्ही आला तर तुम्हाला इथे 1, 2 आणि टोटल 4 लिफ्टसुद्धा मिळणार आहेत. आणि 4 लिफ्टच्या आपण ह्या साईडला जर आलो तर इथे पण तुम्हाला परत एक फ्लॅट आहे, अधिक इकडे पण एक. टोटल जर तुम्ही बघितलं तर जवळजवळ 4 फ्लॅट एका फ्लोअरवरती तुम्हाला खरं इथं मिळणार आहेत. पण एकमेकाचं तोंड एकमेकांना दिसणार नाही अशा पद्धतीचं मात्र इथे सुविधा दिल्या गेलेली आहे. ज्याला त्याला जे त्याचं वेगवेगळं आहे, त्याच्यामुळे एकमेकाच्या तोंडावरती एकमेकाचे तोंड येणार नाही याची काळजी खरं इथं घेण्यात आलेली आहे. नंतर तुम्ही तुमच्या घराच्या पुढे बघू शकता एवढी मोठी जागा आहे. आता हा जो फ्लॅट आहे खरं हा पण अनयूज अनटच असणारा फ्लॅट आहे. मालकांनी इन्व्हेस्टमेंट केलेली होती. इन्व्हेस्टमेंट करून खरं हा प्रोजेक्ट तसा डिले पण झाला, जवळजवळ 9 वर्ष डिले झालेला हा प्रोजेक्ट आहे. नंतर घराच्या आतमध्ये तुम्ही येता त्यावेळेला तुम्ही इथे ह्या साईडला जर आला तर इथे तुम्हाला सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं डायनिंग स्पेससाठी मोठी जागा इकडं उपलब्ध मिळते. आणि मग याच्या अपोजिटला जर आपण आलो तर इथे तुम्हाला मस्त आणि चांगल्या पद्धतीचा हा हॉल मिळतो. आणि हॉलच्या पुढे आल्यानंतर मग मात्र तुमच्या ह्या हॉलमध्ये सुंदर अशी चांगली बाल्कनी, जिथे तुम्हाला आत्ता तात्पुरतं जरी म्हटलं तर हे असं हिरवळ विरवळ सगळी चांगली दिसते. लोअर फ्लोअरला फ्लॅट असल्या कारण कॉम्प्लेक्समध्ये स्वच्छता किंवा बाकी सगळ्या गोष्टी खरोखर चांगल्या आहेत. गॅसची पाईपलाईन खरं इथं आलेली असणार आहे. याचा जर तुम्ही लेआउट बघितला किंवा याची जरी मांडणी बघितली तर मांडणी अशी आहे की ह्या साईडला तुमचे 2 बेडरूम्स किचन असणार आहे आणि ह्या साईडला तुम्हाला एक गेस्ट बेडरूम खरं दिलं गेलेलं असणार आहे. गेस्ट बेडरूमकडे ज्यावेळेला आपण येतो त्यावेळेला तुम्ही बघू शकता एवढी मोठी जागा ह्या साईडला तुमची वेगळी तुम्हाला एवढा मोठा पॅसेज मिळतो. आणि नंतर ह्या पॅसेजमधनं जर तुम्ही इकडे ह्या साईडला आलात तर इथं मात्र तुम्हाला एक वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं दिलं गेलेलं असणार आहे. हा जो फ्लॅट आहे ना 1150 कार्पेट असणारा फ्लॅट आहे, ज्याच्यात मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे 2 बाल्कनी आणि 2 पार्किंग तुम्हाला इथं मिळणार आहेत. नंतर तुमचा हा गेस्ट बेडरूम आहे. ह्या गेस्ट बेडरूमला आपण मस्त वारं वगैरे सुंदर येते. इथे जर तुम्ही बघितलं तर खरं हे बेडरूम असणार आहे आणि इकडनं पण असा क्रॉस व्हेंटिलेशनसाठी तुम्हाला इकडे खिडकी दिलेली गेली असणार आहे. खाली जर तुम्ही बघितलं तुमच्या ज्या एसीचे आउटलेट आहे ते खाली सेट करण्यासाठी ऑलरेडी जागा दिलेली असणार आहे. स्विमिंग पूल, क्लब हाऊस, जिम ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्या तयार असणार आहेत. तुम्ही उद्याच्या उद्या वापरायला चालू केलं तरी काय प्रॉब्लेम नाही आहे. इकडनं क्रॉस व्हेंटिलेशन आहे. क्रॉस व्हेंटिलेशनमधनं मात्र जर तुम्ही बघितलं तर तुमच्याच कॉम्प्लेक्समध्ये असणारे ह्या ज्या अम्युनिटीज आहेत त्या तुम्हाला तुमच्या ह्या क्रॉस व्हेंटिलेशनमधनं ह्या खिडकीमधनं बाकी व्यवस्थित आणि चांगल्या पद्धतीच्या दिसतात. तर खरं हे ढोकळे कोलशेत रोडवरती असणारं कॉम्प्लेक्स आहे. ठाणा स्टेशनपासून जर विचार केला तर साधारणतः 6 किलोमीटर अंतरावरती असणारं हे तुमचं कल्पतरू इमेन्सा आहे. खरं ह्या रोड लोकेशनला आला तर लोढा हमारा म्हणा, अशा वेगळ्या बऱ्याचशा बिल्डिंग खरं तयार झालेल्या असणार आहेत. इथे जर तुम्ही आलात तर इथे तुमचं ह्या 3 BHKचं असणारं किचन आहे. किचन पण जर बघितलं 2 साईडला प्लॅटफॉर्म असणारा आहे. अधिक तुमची खिडकी ह्या साईडला तुम्हाला दिले गेलेली क्रॉस व्हेंटिलेशनसाठी. त्याच्यामुळे मला असं वाटतं ह्या पद्धतीचं तुमचं किचन असेल. तुम्ही जर ह्या साईडला जर विचार केला तर इथे तुमचं फ्रीज वगैरे व्यवस्थित आणि चांगलं सेट बाकी नक्की होऊ शकतं. अशा पद्धतीचं तुमचं हे किचन होतं. आणि किचनच्या बाहेर आपण आल्यानंतर जर बघितलं तर पुढं आल्यानंतर तुम्हाला इथे कॉमन वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट एक मोठं आणि चांगल्या पद्धतीचं तुम्हाला चांगल्या प्लंबिंग वर्क सहित खरं दिलं गेलेलं इकडे पण असणार आहे. कल्पतरू बिल्डर्स आहे त्याच्यामुळे ग्रेड वाईज बघितलं तर कल्पतरू बिल्डर्सचं चांगलं बांधकाम नक्की असतं. इकडे तुम्ही जर आला तर इथे तुम्हाला परत हे कॉमन बेडरूम असणार. ह्या कॉमन बेडरूमचा जरी व्ह्यू बघितला तर समोरून तुम्हाला ढोकळे कोलशेत रोड असणारा तो रोड दिसतो. अधिक हे बाकीचे जे लोड स्टर्लिंग म्हणा, प्राईड पाम्स म्हणा, वाधवा म्हणा,
ह्या सगळ्या बिल्डिंग्स तुम्हाला तुमच्या घरामधनं बाकी नक्की दिसतात. समोरच सध्या तरी ही हिरवळ तुम्हाला तुमच्या डोळ्यापुढं तुम्हाला असणार आहे. आणि जर हवा वगैरे जरी बघितलं तर हवा खरं ह्या फ्लॅटमध्ये खूप चांगल्या पद्धतीची तुम्हाला नक्की मिळणार आहे. अशा पद्धतीचं तुमचं हे खरं बेडरूम होतं, हे कॉमन बेडरूम होतं. कॉमन बेडरूमच्या जर आपण परत पुढे जायचा विचार जर केला तर इमिडिएटली तुम्हाला इथे अशी मोठी जागा दिलेली, जिथे तुमची वॉशिंग मशीन, त्या सगळ्या गोष्टी, कपडे सुकवणं वगैरे सगळ्या ह्या ज्या गोष्टी तुमच्या इथे ह्या अशा पद्धतीच्या होऊ शकतात. खरं फ्लॅट बिलकुल वापरलेलं नाही आहे, त्याच्यामुळे तुम्हाला आता मग काय तुम्हाला बनवायचं आहे आतमध्ये ते सगळं बनवावं लागेल. नंतर जर आपण आतमध्ये आलो तर तुम्हाला इथे खूप मोठंसं कपाट सेट करता येईल, जे तुमचं वॉशरूमच्या, बाथरूमच्या, टॉयलेटच्या शेजारी असणार. इथे क्रॉस व्हेंटिलेशनसाठी एक खिडकी आहे. मोठं कपाट सेट करण्यासाठी एवढी मोठी जागा तुम्हाला खरं इथे दिली गेलेली असणार आहे. आणि नंतर तुमचं इथे एक वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट, एक मोठं आणि चांगल्या पद्धतीचं हेही तुम्हाला इकडे ह्या बेडरूमच्या शेवटच्या बेडरूमसाठी एक मिळणार आहे. कोणत्या बँकेकडनं तुम्ही लोन घेऊ शकता, कारण OC-CC ते सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. सोसायटी अजून झालेली नक्कीच नाही आहे. नंतर जर आपण ह्या बेडरूममध्ये आलो शेवटच्या बेडरूमला, त्या शेवटच्या बेडरूममधनं जर बाकी तुम्ही बघितलं तर ही एक खिडकी क्रॉस व्हेंटिलेशनसाठी तुम्हाला इकडे उपलब्ध असणार आहे. इकडनं बघितलं तर सेंट्रल पार्क किंवा जे महानगरपालिकेचं जे मोठं 20 एकरचं गार्डन झालं ते गार्डन तुम्हाला घरामधनं बाकी नक्की दिसतं. आणि नंतर हे तुमचं प्रशस्त आणि चांगल्या पद्धतीचं मोठं हे बेडरूम तुम्हाला इकडे पण एक मिळतं. आणि ह्या बेडरूमला सगळ्यात चांगली गोष्ट जर तुम्ही म्हटलं तर ही बघा, अशी मस्तपैकी चांगल्या पद्धतीची एक बाल्कनी दिली गेलेली आहे. आणि तुम्ही ह्या बाल्कनीमध्ये पण हवा वगैरे सुंदर आणि चांगल्या पद्धतीची येते. आणि नंतर मात्र जर समजा ह्या बाल्कनीमधनं मी इकडे बघण्याचा विचार जर केला तर मग मात्र तुम्हाला हे जे असणारं तुमचं जे गार्डन आहे हे मात्र तुम्हाला हराभरा चांगलं, व्यवस्थित आणि चांगल्या पद्धतीचं हे तुम्हाला दिसत राहील. कारण हे बघा, इकडनं पण एक गेट आहे, नमो सेंट्रल पार्क लिहिलेलं आहे ते. आणि इथं पुढं जाय आता कमर्शियलसाठी जागा उपलब्ध राहिलेली आहे. कमर्शियल पुढं भविष्यात इथे येणार आहे, त्याच्यामुळे सध्या तरी ह्या साईडला नाही काय, पण ते भविष्यात इकडे कमर्शियल येईल. मात्र हा जो व्ह्यू आहे हा तुमचा व्ह्यू, हा हिरवळीचा व्ह्यू बाकी तुमच्या डोळ्यासमोर सतत कायमचा चांगल्या पद्धतीनं राहणार आहे. वॉचमन म्हणा, पाणी म्हणा, त्या सगळ्या गोष्टी, लाईट म्हणा, त्या सगळ्या गोष्टी सुव्यवस्थित आणि चांगल्या पद्धतीने सेटअप झालेल्या असणार. तर लोक राहायला आलेले आहेत. असा जर कोणी 2 बाल्कनीचा फ्लॅट, मोठा कार्पेटचा फ्लॅट, 2 कार पार्किंगचा फ्लॅट, नवा कोर आणि अनटच फ्लॅट, ग्रँड चांगल्या मोठ्या डेव्हलपरचा फ्लॅट बघत असतील तर मला असं वाटते हाही एक फ्लॅट आपल्याकडे उपलब्ध असणार आहे, ज्याची किंमत मालकांनी आत्ता ठेवताना खूप काही चर्चा केल्यानंतर असं ह्या झालं की बाबा 2,70,00,000 रुपये, 270 म्हणजे 2,70,00,000 रुपीज निगोशिएबल असणारी किंमत असणार आहे. इथे एक प्रश्न नक्की येतो आणि तो प्रश्न म्हणजे बिल्डर ट्रान्सफरचा प्रश्न इथे नक्की आहे. तो बिल्डरचा ट्रान्सफर तो समोरासमोर बसून डिस्कशन केला जाईल. अधिक जर तसं बघितलं तर ह्या मालक अर्धा मालकाने आणि अर्धा पर्चेसरने ट्रान्सफर फी भरण्याची मानसिकता ठेवून आपल्याला इथे यावं लागेल. ही एक. नंबर 2, त्याच्यात मालकाचं म्हणणं आहे की मी कमीत कमी करून देण्याचा प्रयत्न करेल, पण ते प्रयत्नांती परमेश्वर, तोही त्याच पद्धतीनं म्हणतील, मीही तेच म्हणेल की बाबा प्रयत्नांती परमेश्वर. किती कमी होईल, काय कमी होईल ते आत्ता सध्या तरी मला तुर्तास नक्कीच काय सांगता येणार नाही. सध्या माझं काम होतं फ्लॅट दाखवण्याच्या, अशा पद्धतीचा फ्लॅट आपल्याकडे उपलब्ध आहे हे दाखवणं माझं काम होतं, ते मी काम केले. बाकी तुम्हाला पटलं नाही पटलं पुढचा प्रश्न आहे, यायचं नाही यायचं ते तुम्ही ठरवा. मी काय कोणाला कधी प्रेशर करत नाही की तुम्ही याच आणि तो फ्लॅट माझ्याकडनंच घ्या. कसा फ्लॅट आहे हे दाखवण्याचं काम मी केलं आहे. बाकी भगवंताच्या कृपेने जे काय व्हायचं ते होत राहील. मी आत्तापर्यंत कोणालाच कधीच फोर्स केलेला नाही की याच तुम्ही माझ्याकडनंच घ्या, माझं कमिशन, माझं घर मोठं करा. नाही, मला जे भगवंताने दिले त्यात मी खरोखर समाधानी आहे. आणि माझा प्रयत्न मात्र, मला आता पोट आहे म्हणलं तर थोडंफार प्रयत्न मी चालू ठेवणार आणि तो राहणारच आहे. आता हे माझं कामाचं रूप, आता कामच आहे आणि याच्यावरती माझं प्रचंड प्रेम आहे. तर अशा पद्धतीचे घरं रोज मी दाखवतोय, तुम्ही रोज घरं बघतायत, मला खूप चांगलं वाटते. आणि अजूनही पण जास्तीत जास्त लोकांनी घरं बघा. आणि मला आशीर्वादाच्या स्वरूपामध्ये मात्र तेवढं जास्तीत जास्त लोकांनी सबस्क्रायबर्स करा, तिथे मात्र माझा जीव गुंतलेला नक्की आहे. सबस्क्रायबर्स केलं तर मला हेच वाटते की जे मी करतोय ते चांगलं करतोय, लोकांपर्यंत व्यवस्थित पोहोचते, म्हणून तेवढा सबस्क्रायबर्स करा. हीच माझी खरं मनातली इच्छा आहे. याच्या व्यतिरिक्त माझी इच्छा काहीच नाही. तुर्तास थांबतो मंडळी. रामकृष्ण हरी.